मंडळ मोजे तेरी ज्या माता रमाईची जयंती आपण साजरी करतोय त्या माता रमाईच्या नावाने गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे जलसा मंडळ कार्यरत आहे आणि अनेक स्पर्धेमधून त्याने आतापर्यंत यश प्राप्त केलं आहे। खऱ्या अर्थाने माता रमाईचं नाव देण्याचं त्यांना कसं सुचलं असेल, गेली अनेक वर्ष ते जलसा मंडळाची आपली ही जी लोककला आहे ते सांभाळण्याचं काम करत आहेत। आज जिल्ह्यामध्ये एक लौकिकास्पद असं हे जलसा मंडळ आहे, त्याने आपला ताबा मिळवायचा आहे। माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ तेरी त्यापुढील 5वा जगाला सुखाचा आणि शांतीचा महामार्ग देणारे तथागत महाकवी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती रमाई यांना अभिवादन करून माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ मौजे तेरे आपल्या समोर गीत सादर करणार आहे। भारतभूच्या शांतीदूताच्या भीम संदेशाला, भारतभूच्या शांतीदूताच्या भीम संदेशाला। हर 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 गीताला सुरुवात करते। भारत भूच्या शांती दूताच्या, भारत भूच्या शांती दूताच्या दलितानो भीम संदेशाला, दलितानो भीम संदेशाला। भारत भूच्या शांतीदूताच्या, भारत भूच्या शांतीदूताच्या दलितानो वर्णा भेदा
मुक्ती तुम्हाला जोवर नाही मुक्ती तुम्हाला गणितानो संदेशाला गणितानो संदेशाला धान्य धान्य रे भीमरायाला आते मोईते नमती चरणा धान्य धान्य रे भीमरायाला आते मोईते नमती चरणा थोरला भले भाग्यमाला थोरला भले भाग्यमाला गणितानो संदेशाला गणितानो संदेशाला भारत भूजा शांती दुताचा भारत भूजा शांती दुताचा गणितानो भीमा संदेशाला गणितानो भीमा संदेशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी रमाई ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्नीशी असतात त्यावेळेस रमाई आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी काय करते ते रमाईच्या गीतातून सादर करणार आहे सकाराम मोहिते. होता अंधार त्यावर करुणी मात होता अंधार त्यावर करुणी मात भीमदिव्याची रमाई झाली वाट भीमदिव्याची रमाई झाली वाट अंधार त्यावर करुणी मात होता अंधार त्यावर करुणी मात भीमदिव्याची रमाई झाली वाट भीमदिव्याची वनकराच्या लेकीनं सकाळ कुळीला उजळून सकाळ कुळीला उजळून सकाळ कुळीला उजळून वाहून घेतले संसारा तिने वाहून घेतले संसारा भीमदिव्याची रमाई झाली वाट भीमदिव्याची रमाई झाली वाट मोडका तोडका संसार सीतारामाने आधार सीतारामाने आधार सीतारामाने आधार जीवनाची उजळून टाकली रात तिने जीवनाची उजळून टाकली रात भीमदिव्याची रमाई झाली वाट भीमदिव्याची रमाई झाली वाट परदेशी भीमराव असताना संभाळले तिने मुलांना संभाळले तिने मुलांना संभाळले तिने मुलांना ताटात पहिला कधी ना भात तिच्या ताटात पहिला कधी ना भात भीमदिव्याची रमाई झाली वाट भीमदिव्याची रमाई झाली वाट राखीनं नाव हे तुरास उदार देऊ मी गुणाच उदार देऊ मी कोणाच उदार देऊ मी कोणाच संजयाने गुपिले शब्दात नाव हे संजयाने गुपिले शब्दात नाव भीमदिव्याची रमाई झाली वाट भीमदिव्याची रमाई झाली वाट होता अंधार त्यावर करुणी मात होता अंधार त्यावर करुणी मात भीमदिव्याची रमाई झाली वाट भीमदिव्याची रमाई झाली वाट जय भीम. लव जिहाद अशी प्रकरणं होतात. यावर प्रबोधन होण्यासाठी आपल्यासमोर आई वडील मुलाला समजून कसे घ्यावे व त्यांच्यात मैत्री कशी निर्माण व्हावी, प्रकरणं कशी होऊ नये असा मानस घडवून आपल्यासमोर सादर करत आहोत लव्ह मॅरेज.
या नाटिकेमध्ये कलावंत आहेत शेरू प्रणय मोहिते, विकी दीपक पवार, प्रीती प्रज्ञेश मोहिते, विश्वासराव संजीवन मोहिते, श्यामल शेजाद मोहिते, लेखक जनार्दन जाधव, दिग्दर्शक अजित मोहिते. लगेचच आम्ही नाटिका सादर करत आहोत. हा विकी पण ना मला लवकर बोलवलं भेटायला आणि स्वतः मात्र अजून आला नाही. काय बोलायचं याला, याचं नेहमीच ते ठरलेलंच आहे. कॉल पण लागत नाही. राहिलं तरी कुठे या शेरू? अरे विकी एकदम मस्त. तू कसं आहे? बस मी पण एकदम मस्त. काय बोलतो, किती दिवसांनी भेटतो साहेब? अरे काय अंतर, काय सांगू तुला. तू आधी भरपूर दिवसांनी भेटलास ना, मला खूप आनंद झाला. काय सांगू तुला. अरे मला पण खूप आनंद झालाय. एक मिनिट आपण बसूया आणि चालेल, चालेल. अरे बस पुढे लागतोस काय? काय बोलतो, बाकी काय चाललंय? बाकी एकदम मस्त सर्व एकदम ठीक-ठाक. तू काय म्हणतोय? माझं पण एकदम मस्त एकदम चाललंय. बाकी मग काय कसं काय किती झाली? की अरे काय सांगतो मित्र तुला. गेलो होतो तिकडे मनालीला. मनाली माहिती आहे ना? पोट मुलगी नव्हे. तुझी मला नव्हे. हा तर मनालीला गेलो होतो. म्हटलं जाऊया भेट द्यायला. फॅमिली सोबत गेलो होतो तिकडे. तर गेलो होतो 15 दिवसासाठी आणि 15 दिवस म्हणता फॅमिली सोबत 1 महिना कधी गेला मला पण काही समजलंच नाही. अरे नाही, सुट्टी म्हटलं की झालंय आणि फॅमिली बरोबर दिवस वापरले. बाकी सगळं बाकी एकदम मस्त. आम्ही कॉलेजला 1 महिन्याभरात काय झालं? कॉलेजला आता काय सांगायचं, चाललं होतं आपलं. काय झालं होतं? कॉलेजला काय माहिती आहे ना, आपल्या कॉलेजला काय चालतं. कॉलेजची मजा वेगळीच असते रे. पण मी मिस केलं तुला 1 महिन्याभर. खूप मिस केलं. आणि मी पण मिस केलं तुला. मी म्हटलं आपला जीवन मित्र नाही, कसे जाता दिवस काय, पण चाललं होतं थोडंफार आपलं. तुला सांगू मित्रा, मला एवढा आनंद झालाय ना, शब्दात मी मांडू शकत नाही. एवढा आनंद झाला. काय का एवढं काय झालं? अरे कॉलेजचं वातावरण तुला माहिती आहे ना कसं असतं. हो, त्या वातावरणात आणि अचानक तिकडे गेलं. फरक किती पडतो तुला माहिती आहे ना. फरक तर पडणारच ना. कॉलेज आणि ते वातावरण वेगळं होतंच नाही. बरोबर ते आहेच रे. पण मी काय म्हणतो मित्रा, बोल ना. मी नव्हतो 1 महिन्याभरात पण मला एक गोष्ट समजली, कानावर आली माझ्या. कोणती रे बाबा? सांगू? हा बोल ना. की तू सांगतोय? नाही मला काय माहिती, तूच सांग ना. बघ गाठव, तू माझ्यापासून काय लपवलं नाहीस ना? छे, तुझ्यापासून काय बोलणार? नक्की बघ पुन्हा आठव. नाही रे, तसं काहीच नाही. असं म्हणतोय तू मला एवढा जीवलग मित्र माझा म्हणतोस आणि तू प्रेम केलंस हे मला सांगितलंच नाही. प्रेम नाही रे बाबा, हा? आपण त्या भानगडीत पडत नाही आपण. अरे पण तू एवढा लाजतोस का? काय लाजत नाही रे, मग असं काहीच नाही. आणि तुझ्यापासून काय लोक असं म्हणतोय आणि तरी लपवतोस माझ्यापासून. बघ अरे नाही, तसं काहीच नाही. ऍक्च्युली तुला सांगणार नव्हतो, पण तू बाहेर होतास त्याच्यामुळे तुला सांगता आलं नाही. आता चल, तू विषय काढला सुद्धा आहेस, तर मी सांगून टाकतो तुला. अरे पण एवढा लाजतोस. अरे लाजत नाहीये, सांगत आहे. आपल्या कॉलेजमध्ये सायन्सला आहे ती. सायन्सला, तू कॉमर्सला आणि गेला सायन्सला तिकडे. बरं आहे बघ, प्रगती चांगली आहे. अभ्यास राहिला मागे, गेला तिकडे सायन्स मध्ये. आणि आपल्या कॉमर्सला मुली आहेत का सांग मला? ते पण आहे. पहिला कुठे सायन्सला पडणार? ते आहेच. ते सायन्सला किती माहिती ना? ती आता प्रीती भरपूर आहे, तेवढा आता कोणाला शोधत जाऊ. अरे नाही बघ, प्रीती
ती आम्ही लास्ट टाइम जेवण होतो नाही हा आठवलं ती तिला मी ऍक्च्युली म्हणजे प्रपोज केला नाही हो करत होती ती नंतर मग हो बोलली ती पण ऍक्च्युली म्हणजे मी लग्न करणार आहे तिच्याशी नाही असं म्हणे खूप प्रेम केलं असं बघत असं नाही लग्न करणार आहे पण ती ऍक्च्युली वाटलंच तरी मला तरी म्हटलं माझी पोरगी आहे ती वाटलंच मला तरी म्हटलं हा कधी मुलींच्या मागं न फिरणारा पोरगा कसा मुलीच्या प्रेमात पडला नाही प्रेमात पडला म्हणजे कसं मला पण तसा मालदार पाहिजे होती आणि ती कृती कशी सायन्स आहे मी विचार केला सायन्स म्हणजे काय मालदार पाहिजे पण तिला कटवली आणि जेव्हा लग्न पण करणार आहे लग्न केलं कसं जरा तिकडची पण सगळी संपत्ती येईल ना म्हणून विचार आहे बघितलंस काय बरं आहे तुला सांगतो मित्रा त्या मनालीला गेलो होतो ना तिकडे खूप मजा आली रे काय सांगू तुला तिकडची मजा त्या सुंदर बागा पक्ष्यांचा किलबिलाट आणि ते सुंदर निसर्गरम्य वातावरण एवढा जीव गुंतला ना रे तिथे यायची माझी इच्छाच नव्हती पण तू आठवलंस मला तुझा चेहरा कारण तू माझा खास मित्र आहे बाकी ठीक आणि मी तुला काहीतरी मेसेज केला होता मेसेज हा आठवलं काय केलं होतं वस्तू आणायला सांगितलं होतास बरोबर ना आणलायस मग हे बघ तुझ्यासाठी नवीन कोरल जॅकेट एक नंबर रे कितीला घेतलं बस काय मित्र मी तुझा आणि किती पैसे कशाला विचारतो तुला आवडलं ना अरे मस्त एक नंबर शूज पण आणले सांगितलं होते अरे हो शूज पण दाखव सेम कलर आहेत ना हो मग काय आज तुझ्यासाठी हा खतरनाक रे अजून बघ नाही तर परत माझ्या नावाने शिवाय घालशील काय मस्त रे आवडले ना तुला हो मस्त खूप मस्त आहेत रे मला पण आवडले मी पण मला आणणार होतो रे पण म्हटलं जाऊ दे घ्यायची ना सेम तुला बरं असं तर माझ्याकडे होते रे त्याच्यामुळे मला सांग प्रीती आणि तुझं नेहमी भेटण्याचं शेड्यूल ठरलं असेल ना शेड्यूल ठरलेच असते रे आणि ऍक्च्युली आज पण आम्ही भेटणार होतो तर आता काय सांगू समजलं येत असेल ना ती वाटतच मला येत असेल ती मी निघू काय हो नीट पण तू अजून थांबणारच नाही ते शेजारचं हॉटेल बघा हा माहिती आहे ना ते मी थांबतोय तुझी वाट बघणार आहे प्रेमात जास्त नाही नको राहू हा मित्राला विसरू नको मी थांबतोय तिथे तू थांब हॉटेलवर थांब चालेल. आणि तिथे येऊ नकोस मी तुला एवढं समजतं रे मला नाही डिस्टर्ब नाही केलं चालेल येऊ मग हो चल येतो. आणि येतो तिथे हॉटेलवर येतो हो चालेल चल येतो. चल बाय सावलीत तुझ्या राहुनी जरा मध्या सूर्याचं छेडू दे सावलीत तुझ्या राहुनी जरा मध्या सूर्याचं छेडू दे रात्रीत तुझ्या राहुनी मध्ये त्या काजवाचं छेडू दे प्रीती ही अनोखी आपली हलवार मायेच्या त्या विविधतेची तास समजू दे प्रीती ही अनोखी आपली हलवार मायेच्या त्या विविधतेची तास समजू दे कोण काय हा? किती वेळ अरे दादा शेवटच्या लेक्चर होतं आणि सरांनी 5 मिनिटे जास्त घेतली काय करणार अरे तो नेहमीच झालंय हा शेवटची 5 मिनिटं मी किती वेळ इथं वाट बघत राहायची तुझी सॉरी ना राजा
बस उद्याचा मी तेवढं लेक्चर चुकून तुझ्यासाठी खास वेळ काढली. ओके आता तरी खुश? नक्की हो नक्की. ओके काय म्हणतो आपलं बाकी मग काय म्हणते उद्या नक्की येणार नाही हो नक्की येणार तुझ्यासाठी मी काही करायचं. अगं मी तुला भेटायला बोलवलं एक गोष्ट सांगायची होती तुला. कसं आहे दादा? गोष्ट अशी होती की माझ्या आई वडिलांनी माझं ना लग्न ना गावी एका दिवशी ठरवलं. काय हे खरं आहे? हो हे खरं आहे. आणि माझं तुझ्यावरचे एक प्रेम आहे त्याचं काय? अगं माझंही तुझ्यावर प्रेम आहे. आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. अगं मीही तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं. मग तू आता काय ठरवलं? मी ठरवलं तुला ते मान्य करावं लागेल. हो मला मान्य आहे. नक्की? हो नक्की. मग ऐक उद्या पहाटे एस टी स्टँडवर मी लास्ट टाईम तुझं सांगितलं होतं तसं सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू तू घेऊन येशील. हो तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. मग ठरलं. हो ठीक. उद्या जाऊन ना आपण ना आपल्या गावी जाऊन लग्न करायचं. हो चालेल मला मान्य आहे. नक्की? हो, नक्की. चल आई वाट बघत असेल मला निघायला. हो हो चालेल. ठीक आहे. चल बाय. आई झोपते मला निघायला हवं की बाहेर वाट बघत असेल. कोण आहे? चोर चोर कोण आहे तिकडे? प्रीती बाळा तू एवढ्या रात्री कुठे चाललीस? कुठे नाही गाई इथेच बाहेर जात होते. मग ते हे बॅग घेऊन कुठे चाललीस? कुठे नाही आई बाहेर मैत्रिणीला भेटायला जात होते. पण एवढे अपरात्री? हो आई तू मुंबईला जाते ना त्याच्यामुळे. अगं पण एवढ्या रात्रीचं जाणं बरोबर नाही. पण ते तर मुंबईला जाते मला पण जायचं. आजच एवढं महत्वाचं का? हो तिचं गिफ्ट आहे. अहो प्रीतीचे बाबा लवकर या आधी. अगं काय झालं ओरडायला? हो, ही मुलगी बघा. झोप लागली होती तू झोपून देखील देत नाही. एवढ्या रात्री कुठे झाले? तुम्हाला झोका कसल्या लागतात? हिला विचारा आधी. प्रीती आई काय म्हणत आहे? हो बाबा आई खरं तेच बोलते. अगं पण तू चाललीस होते. बाबा मी पळून चालले आहे. काय पळून? असं करू नकोस. अगं बाबा माझ्या विकी नावाच्या एका मुलावरती खूप प्रेम आहे आणि त्याचं आई वडिलांनी त्याचं परस्पर त्याच्या गावी लग्न ठरवलं. अरे देवा काय करायचं आणि काय सांगायचं या मुलीला? तुम्ही बघताय का एक मुस्कटात वाजवा तिच्या. अगं तू शांत हो जरा. त्याला सांगशील का किती कल्पना करते? त्याला शांत हो ना जरा. करू नको. अगं समाजात माझी आई नक्की नाही. अगं तो मुलगा कसा आहे घरच्यांना सांगायचं असतं, आई वडिलांना सांगायचं असतं. आणि तू अशी जर चालली तर माझी या समाजात काय किंमत राहते? आणि तो मुलगा कोण तो तू ओळखते सांगते का मुस्कट तोडू तुझं? शांत घे ना बा. काय म्हणती? बाबा विकी म्हणजे माझ्या वर्गातला मुलगा आणि माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याचं गाव लातूर आणि आम्ही पहाटे 4 वाजता त्याच्या गावी जाऊन लग्न करणार आहोत. अगं तुला बोलायला तरी काय वाटतं का? अगं मुलीने कसं समजावतं हे तुला तरी माहिती आहे का? अगं त्यांच्याशी चांगलं प्रेमानं बोलावं, त्यांच्याशी कसं वागावं हे जरा शिकून घे. हो ते मीच केलं पाहिजे का? तुम्ही पण करा ना.
अरे तुम्ही हो, पण कसं वागायचं मुलीसोबत? मी तुला समजावून सांगतो, तू घाबरू नको, जरा शांत बस. अगं तो मुलगा कसा आहे तू त्याला ओळखते, पण तो राहतो कुठे, त्याचं गाव कुठलं ते तरी सांग भाऊ. बाबा मगाशी सांगितलं ना विकी माझ्या वर्गातला मुलगा आणि त्याचं गाव लागतो. कोण तो विकी? आई आताच सांगितलं ना विकी माझ्या वर्गातला मुलगा. बघू बॅगेत काय आहे? अहो हे दागिने आणि हे पैसे घेऊन निघाली होती. अगं चाललीस कुठे? अगं तू माझी एकुलती एक लाडकी मुलगी आहेस ग. अगं तर हाताच्या पोटाप्रमाणे जगलीस तुला आणि आज तू मला सोडून चाललीस. अगं तर काय होईल ग? अगं काय होईल माझं? अगं रक्ताचं पाणी केलंय ग तुझ्यासाठी. हे वैभव मिळालं तुझ्यासाठी आणि हे दागिने आणि सोने घेऊन गेली तर माझा काय होईल ग? अगं काय होईल? काय होईल माझं? अगं त्या मुलाला तरी तू जाणून घेतलं आहेस का? अगं कसा आहे कसा नाही? अगं आताच्या मुलाने ऐकून घेतलं पाहिजे तो मुलगा कसा आहे, का तो कसा राहतो, की दारू पितो, गुटखा खातो, की जिंकतो, कुठे पडतो हे पाहिजे आहे का तुला? घराण्याची अब्रू वेशीला टांगायला निघाली ही मुलगी. बाबा पण माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. तुझं प्रेम आहे ग, तू कर लग्न, मला तुझं सगळं करते पुरी, पण तू पळून जाऊ नकोस ग. पण मी सांगतो तेवढं फक्त एक नीट काम कर, हे सर्व दागिने ते घेऊन जा. अगं तू माझी मुलगी आहे, हे वैभव तुझ्यासाठी आहे, पण मी सांगतो तेवढं ते काम कर पुरी. हे बघ, हे दागिने मी तुझ्यासाठी ठेवलंय, हे वैभव तुझ्यासाठी ठेवलं आहे, पण त्याला एक फोन कर आणि तो फोनवर काय सांगतो ते मला पाहू दे. आणि त्या फोनवर ते असं सांग की मी दागिने आणि सोने घेऊन येत नाही. मग बघूया तो फोनवर काय सांगतो ते. काय त्याला फोन? ओके ठीक आहे बाबा मी करते. आणि चल लवकर तू काय फोन. म्हणता? काय बोलतोय तर आम्हाला पण ऐकू दे. ओके आई करते थांबा. अगं कर लवकर फोन. उद्या तुझ्या बाबांना काय झालं तर काय करायचं आम्ही? अगं काय करतो? कर लवकर फोन. हा बोल ना तुम्ही. मी निघालोय आता एस टी स्टँडवर आहे. तू कुठे आहेस? मी पण आता निघाले. हा मग लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. ओके ठीक आहे पण एक अडचण झालेली. कसली अडचण? ज्या तू वस्तू सांगितलं होतं ना ते मी नाही आणू शकत. काय? हो म्हणजे मी सांगितले सगळ्या आणलं नाही तू? हो नाही रे विकी. अरे आईच्या उशाखालची मी लॉकरची चावी घेण्याचा खूप प्रयत्न केला पण मला तो लॉकरची चावी नाही घेता आली. अगं लॉकरची चावी घेता नाही आली, सगळ्या गोष्टी घेऊन नाही जायचं आणि येतेच कशाला भजी खायला? अरे पण माझ्या तुझ्यावरती खूप प्रेम आहे त्याचं काय? अरे प्रेम काय तू चुली घालायचं का? सगळ्या गोष्टी घेऊन ये करायची, नाही आलीस तरी चालेल. हॅलो हॅलो विकी असं का बोलतोय तू? असं नको ना हेच बोलू. का तुझं प्रेम? पाहिलंस पोरी, तुझं प्रेम म्हणतेस ना, कसलं प्रेम तुझं? तुझ्या पैशावर आणि संपत्तीवर जगणारा हा मुलगा आणि प्रेम, कसलं प्रेम? हा? काय करायला निघालीस मुली तू? जरा भानावर ये, भानावर. बाबा चुकले मला क्षमा करा. बाळ प्रीती, अगं तुझं चुकलं नाही ग. अगं आई वडिलांना त्यांच्या कानावर टाकलं पाहिजे तो मुलगा कसा आहे कसा नाही, समजूतदार आहे की नाही हे घरच्यांनी देखील विचारपूस तुला करायला पाहिजे. बघतेच मी नंतर. अगं हो त्याला शांतपणे घे ना. मी समजावतोय ना तिला, तू तुळू कशाला बोलते मध्ये मध्ये. बाळ प्रीती, तू अशी जाऊ नकोस ग. तू जर गेली तर तसं होईल. पण अगं तू तिची आई आहे, तू तिच्याजवळ मैत्रीसारखं वागायला पाहिजे, तिच्यावर संस्कार धरायला पाहिजे. ओ मीच नाही, तुम्ही पण तसं वागायला पाहिजे. हो हो आलं माझ्या लक्षात कसं वागायला पाहिजे ते. पण बाळा,
तुम्ही मुलं आई वडिलांना सांगत नाही आणि त्याच्यामुळं हे असं होतं. हे बघ, तू असं करू नको. आपण देखील रसिक प्रेक्षक आहोत. आपण देखील आपल्या मुलांजवळ कसं वागायला पाहिजे, त्यांना प्रेमानं, आदरानं, सगळ्यांनी त्याच्या त्यांच्या सुद्धा आपलं सुद्धा सांगून द्यायला पाहिजे. हीच खरी लव्ह स्टोरी, हीच खरी लव्ह स्टोरी, हीच खरी हॅलो, धन्यवाद. सुंदर मॅसेज. मी मगाशी प्रश्न केला होता, कोणी हातावरती गेला नाही, परंतु एक चांगला संदेश देऊन गेले. त्याचे लेखक होते आमचे लोलीगावचे सुपुत्र जनार्दन जाधव. सुंदर सर लेखन. जरा एक मिनिट येत आहे का वरती. जनार्दन जाधव त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकं लिहिले आहेत. त्यांच्या नाटकामध्ये मी देखील एक लेडीजचं काम केलं होतं. ते मला नाटक आठवत नाही. विसंबना त्या प्रीतीची. धन्यवाद. काय बोलताय का? एक मिनिट बोला. हॅलो. फक्त 8 दिवसामध्ये मी फोनमधूनच पाठवलं होतं त्यांना, ते रायटिंग करून. फार सुंदर केलं, आनंद वाटला. छान. धन्यवाद. असेच नवीन नवीन नाटकं लिहावी. यानंतर 5वं नाटक घेऊन येत आहेत मुकनाईक आंबेडकरी जलसा संगमेश्वर. क्रूर नियतीने घात केला मजला ना आता कोणी साथी. क्रूर नियतीने घात केला मजला ना आता कोणी साथी. माणूस पण जोडले, मग सांगा जगू मी कुणासाठी. जगू मी कुणासाठी. ही नाटिका आहे. ह्या नाटिकेचं मीच लेखन केलंय.